डोर टू डोर प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? एकदम चांगला प्रतिसाद आहे, म्हणजे बोलू नाही शकत एवढा चांगला प्रतिसाद आहे. आणि विकासाचे कोणते मुद्दे घेऊन उतरला आहात मैदानात? विकास म्हणजे गेल्या 35 वर्षात विकास झालेला आहे आणि अनेक जे मुद्दे, जे खड्ड्यांचा प्रश्न गंभीर आहे, गेल्या वर्षभरात परिवर्तन झालंय असं हे लोक सांगतात, विरोधी नेते. परंतु तुम्ही पाहिलं तर वसईत मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत, त्यामुळे हा खड्ड्यांचा मोठा प्रश्न वसई विरारकरांवर आहे. नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आलात तर सर्वप्रथम कोणत्या समस्येला निवारण करण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्याल? लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून वसई विरार मधल्या जवळपास सर्व समस्या निराकरण निघालेल्या आहेत. जसं मी बोललो, खड्ड्यांची एक समस्या आहे, ते खड्डे लवकरात लवकर आमची सत्ता आल्यावर आम्ही भरून काढणार आहेत. आणि जे काही परत लाईटची समस्या आहे, वारंवार लाईट, त्यावर देखील आम्ही मार्ग काढणार आहोत. तुम्ही पंचवटीचा ब्रिज गेल्या 3 वर्षापासून बंद आहे, आपली सत्ता आल्यावर तो ब्रिज लवकरात लवकर काम कसं चालू करायचा प्रयत्न आमचा असणार आहे. महिला उमेदवार म्हणून महिला सक्षमीकरणासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? महिला सक्षमीकरणचं काम आम्ही गेल्या 35 वर्षापासून करतच आहोत बहुजन विकास आघाडीच्या अंतर्गत. आणि प्रथम महिला महापौर प्रवीणा ठाकूर यांनी महिलांसाठी भरपूर उपाययोजना केलेल्या आहे आणि तेव्हापासून इव्हन पुढे पण आपण वेगवेगळी योजना राबवू. आता ऑलरेडी विधवांसाठी, निराधारांसाठी जे पैसे मिळतं ते प्रवीणा मॅडमने केलेलं, ते आम्ही अनुदान जे मिळतं ते आम्ही प्रत्येक महिलांकडे आम्ही पोहोचवलेलं आहे आणि त्यांना हेल्प करून ते मिळवलेलं आहे. तसंच महिलांचा अधिक काय कसं महिलांना लाभ मिळेल आपला महिला बाल कल्याण अंतर्गत, ते आम्ही टॉप प्रायोरिटी मध्ये मी बघीन. बाकी आपले रस्ते, लाईट, आपलं गटार जे प्रॉब्लेम असेल ते तर नक्कीच सॉल्व्ह करणार. 2 दिवसांपासून आता प्रचार सुरू आहे, तर आतापर्यंत किती मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचला? वॉर्ड खूप मोठा आहे, आमच्या वॉर्डमध्ये 35,000च्या आसपास मतदार आहेत आणि 2 दिवसापासून प्रचार सुरू झालेला आहे. जवळपास 25-30% वॉर्ड आम्ही पिंजून काढलेले आहेत, कारण वॉर्ड मोठा असल्यामुळे. आणि आमचे कार्यकर्ते एवढे आहेत बहुजन विकास आघाडीकडे की गल्ली बोळात वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लोर वाईज प्रत्येक बिल्डिंगमध्ये कार्यकर्ते, त्यामुळे आम्हाला वॉर्ड पिंजून काढणं मोठं नाही. आम्ही एका 35,000 मतदारांपर्यंत 2दा पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत.